आज आहे सोमवार ह्याचा बाजार मालवणीचा त्याच्यासाठी काढले टॅमॅटो. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. मामांनी मी सकाळी सकाळीच टॅमॅटो काढायला सुरुवात केली, कारण मामा बोलले आधी काढून निवडून भरून ठेवून मग बाकीची कामं करूया. मग मला बाकीचं घरातलं काम होतं, आत्याने स्वयंपाक बनवला होता. मला नंतर कपडे वगैरे धुवायची आणि मग जायचं बाजारला. मग मामांना पण शेवरी आणायची असते शेळ्यांना वैरणीसाठी. अशी कामं असतात आम्हाला आणि मग बाजार करायचा असतो. तर काय झालं, अर्धे टॅमॅटो आम्ही काढायचे तसेच ठेवलेत, अर्धीच काढलेले आहेत, कारण परत एवढी काय तिथं खपणार नाहीत. जास्त मोठा बाजार नसतो मालवणीचा. तुम्ही येत असाल कोण मालवणीच्या बाजारला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. तर आज ही एवढी सारी काढली होती आम्ही टॅमॅटो आणि गेलो बाजारला. तर 6 कॅरेट टॅमॅटो आणले होते. बाजार दुपारनंच सुरुवात होती. हे शेजारच्या ताईंनी इकडे ठेवलाय भोपळा विकायला. आता माझे एवढेच टॅमॅटो राहिलेत विकायचे. खूप छान असा बाजार भरला होता. 5च्या नंतर नशीब पाऊस नाही आला ना, तर पाऊस आला की खूप सारा गोंधळ होतो बाजाराचा. आणि 6 कॅरेट आमचे मामा दुसरीकडे बसले होते आणि मी दुसरीकडे बसले होते. संपलेली होती सगळी आणि थोडेसे राहिले होते. असा झाला मालवणीचा बाजार. मग संध्याकाळी घरी आलो. घरी यायला पण 7-7:30 होतात. मग आल्यानंतर चहा वगैरे घ्यायचा आणि लागले स्वयंपाकाला. येताना ना मी एक मुलगी बसली होती, कॉलेजची होती. हे करायला मटकी विकायला बसली होती. मग तिच्याकडून छान अशी मटकी घेतली मोड आलेली 10 रुपयाची. 20 रुपयाला काही पाव होती. मी 10 रुपयाचीच आणली आणि त्याची बनवली रस्सा, भाजी, भात. आता राहिल्यात भाकरी बनवायच्या. कांदा टोमॅटो घालून छान अशी एसराची भाजी. मला मोड आलेल्या मटकीची आमटी खूप आवडते, म्हणून मी खरी आणली होती आणि बनवल्या मस्त अशा ज्वारीच्या भाकरी. आणि बाकीच्यांचं जेवण झाले. आत्यान मी बसलो जेवण करायला. तर कशा वाटल्या आमच्या गावाकडच्या ज्वारीच्या भाकरी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला छान.